हे हाय, सकाळीच तोंड मानलंय, गरमागरम नाश्तो केलंय आणि येऊन पोचलंय गावात. आणि गावातलं वातावरण तुमका दाखवतंय एकच नंबर होता मंडळी. पावसाचे दिवस हत सगळीकडे मस्तपैकी हिरवागार झाला हा. पण ह्याच वादळ वारा पावसान पक्ष्यांचा नुकसान झालेला पण बघू मिळता. गावात येऊचं कारण म्हणजे ताईक आमच्याकडे नेव केले होतंय. नाहीतर मी कामाशिवाय आणि आमचं गणपती गेल्याशिवाय कोणाकडेच पाया पडूक जायत नाही. आणि ताईंच्या गणपतीचा डेकोरेशन तुम्ही बघशाल तर भारीच होता. भाऊजींनी यंदा नाही नाही म्हणत लयच काय काय डेकोरेशन केल्यानी. आणि यंदा बाप्पांच्या पाठीमागच्या भिंतीक बसवलेले हे खास टाईल्स त्यांच्यामुळे एक नंबर लुक इलो होतो. पिल्लूचं मूड काय आज ठीक दिसत नव्हतं, मग ते का घरी घेऊन इलंय आणि आमच्या बाप्पांका बघून त्याचं मूड ठीक झालो असा माका वाटला. पण रियालिटी काय वेगळीच होती. पोरगे आमचा हुशार पाहुण्यांनी आणलेली सगळी फळा इल्या इल्या गोळा केलान आणि किचनमध्ये जाऊन लपून ठेवलान. येताना मार्केटमधून आणलंय होतं कोकणी वडा पीठचा पॅकेट, कारण आज वडे आणि उसळ असो बेत होणार होतो. मग मी पटापट कामाक लागले आणि माझं वेळ खाऊ खय माझ्यासोबत पिल्लू होताच. नंतर लगेचच वडे थापून घेतलंय आणि बहिणीन मग मस्तपैकी वडे तळून घेतलान. बघता बघता सगळे वडे तळून झाले आणि पिल्लूची कलाकारी चालूच होती. बाप्पांका नैवेद्य दाखवलो आणि मग आम्ही सुद्धा मस्तपैकी ताव मारून घेतलं. आणि मग दुपारच्या वेळात आमचं टाइमपास चालू होतो, कारण पिल्लू आमचा दुपारचा सहसा झोपत नाही आणि दुसऱ्यांका पण झोपूक देत नाही. मग ते का असा कामात बिझी ठेवचा लागता. बाहेर पाऊस काय थांबूचं नाव घेत नव्हतो आणि तोपर्यंत इकडे पिल्लून आमच्या बाप्पांसारखे कलर्स भरून सुंदर चित्र रंगवलान. नेक्स्ट व्लॉगमध्ये बाप्पांचं विसर्जन बघूक मिळात. चुकू नका. चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा प्लीज. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटतंय नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.